जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आला, की तुम्ही घाबरता का? जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आला, तर तुम्ही इग्नोर करता का? जर तुम्हाला प्रॉब्लेम आला, की तुम्ही पळून जाता का? का त्या प्रॉब्लेमला एक्सेप्ट करता आणि त्याच्यावर त्याला मात करता, त्याच्याबरोबर लढता? मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, की प्रॉब्लेम कधी संपणारे नाहीयेत. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत प्रॉब्लेम चालूच राहणार आहेत. हिंदीमध्ये एक कहावत है, जिंदगी में प्रॉब्लम आना ये पार्ट ऑफ लाइफ है, बट उसको हंसते हंसते सॉल्व करना ये आर्ट ऑफ लाइफ है. जर तुम्ही घाबरलात, जर तुम्ही प्रॉब्लेमला बघून स्ट्रेस घेतलात, टेन्शन घेतलात, पळून गेलात, तर मी तुम्हाला सांगतो की त्याच्याने काही फायदा होणार नाही तुम्हाला. उलटा तो प्रॉब्लेम नंतर मोठा होणार आणि तुम्हाला अजून घाबरायला होईल. तर मी तुम्हाला एका एक्झाम्पल सोबत सांगतो, एक उदाहरण देतो. समजा तुम्हाला 2 मुलं आहेत. एकाचं वय 10 वर्ष आहे, एक 6 वर्षाचा आहे. तुमच्याकडे एक 2 किलोची बॅग आहे. ती एक भाजीची असू शकते या कोणत्या सामानाची असू शकते. तर मला सांगा, तुम्हाला जर ती बॅग उचलायला सांगायची असेल, तर तुम्ही कुणाला सांगणार? त्या 10 वर्षाच्या मुलाला सांगणार का त्या 2 वर्षाच्या मुलाला सांगणार? बरोबर? तुम्ही त्या 10 वर्षाच्या मुलालाच सांगणार. बरोबर ना? आता का? तुम्हाला माहिती आहे की तो मुलगा कॅपेबल आहे. तो मुलगा उचलू शकतो. जरी तो नाही बोलला तरी तुम्हाला तर माहिती आहे ना, की त्याच्यामध्ये क्षमता आहे उचलण्याची. बरोबर? त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये पॉवर आहे. तुम्ही माझ्याबरोबर आहात ना? आता हाच एक्झाम्पल आपण आलेल्या प्रॉब्लेम बरोबर अप्लाय करूया. बरोबर? आपल्याला देव तेवढेच प्रॉब्लेम देतो, तेवढेच चॅलेंज देतो, जेवढे आपण सॉल्व्ह करू शकतो. बरोबर? आपल्याला देव तसाच प्रॉब्लेम देतो, जो आपण सोडवू शकतो. आता मी जर इथे देव शब्द वापरला असेल, तर हा एक गॉड असू शकतो, अल्लाह असू शकतो, जीसस असू शकतो. कोणतीही हाय पॉवर किंवा सुप्रीम पॉवर असू शकतो. इट कॅन बी एनिथिंग. हाय पॉवर, सुप्रीम तुम्ही ज्याला तुम्ही मानता. लक्षात आलं ना? तर अजून एक तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्ही जर पहिलीला शिकत आहात, बरोबर? तुम्ही जर फर्स्ट स्टँडर्डमध्ये आहात, तर तुमची शाळा तुम्हाला कधीच 5वीची पत्रिका देणार नाही. तुम्हाला कधीच 5वीचा क्वेश्चन पेपर देणार नाही. तुम्हाला पहिलीचाच देणार, कारण की तो तुम्ही सोडवू शकता. आणि आपण त्या प्रश्नपत्रिकाला सोडवण्यासाठी कॅपेबल आहोत. तर मित्रांनो, मला जे सांगायचं आहे, की आपल्याला जे प्रॉब्लेम येतायत, जे चॅलेंज येतायत, त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. त्या प्रॉब्लेमला आपण कॅपेबल आहोत. घाबरण्याशिवाय जर त्याला कसं सॉल्व्ह करता येईल, त्याचा कसा सामना केला पाहिजे, ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. गॉट इट? तसेच मित्रांनो, माझं नाव वल्लभ बोत्रे आहे. मी ऑथर आहे, मी इंजिनियर आहे आणि मी लोकांचे 4 भागामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. जसे की फायनान्शियल प्लॅनिंग करतो आय-टी पब्लिकसाठी, ज्यांना पैसा तर अर्न करता येतो, पण प्रॉपरली त्यांना ग्रो करता येत नाही आणि मॅनेज करता येत नाही. तसेच मी वुमन एम्पॉवरमेंट करतो. मी वुमन एम्पॉवरमेंटवरती एक बुकही लिहिलेलं आहे, ज्याचं नाव अवेकनिंग द बॉस विदिन हाऊसवाईफ आहे. मी लिंक शेअर करेनच डिस्क्रिप्शनमध्ये. त्यानंतर मी रिलेशनशिप काउन्सिलिंग करतो. तसेच मी मिड करिअर माणसांना मार्गदर्शन करतो. जर तुम्हाला कसली हेल्प हवी असेल, जर तुम्हाला कसलं मार्गदर्शन हवं आहे, जर तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची स्ट्रॅटेजी, टॅक्टिक जाणून घ्यायची असेल किंवा माझ्याकडून अजून कसला नॉलेज पाहिजे असेल, तर तुम्ही माझ्या प्रायव्हेट कम्युनिटीमध्ये जॉइन करू शकता. मी लिंक शेअर केलेलं आहे, जिथे मी खूप काही शेअर करतो. थँक यू. धन्यवाद. गॉड ब्लेस यू.